सध्या गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातोय। कासेगाव तालुका वाळवा येथील तरुण गणेश मंडळाच्या वतीने देखील अनोखा गणेश उत्सव साजरा केलाय। कोणत्या प्रकारचं ध्वनी प्रदूषण न करता सांस्कृतिक पद्धतीने हे मंडळ गणेश उत्सव साजरा करत आहे। 1978 पासूनची सुरू असलेली ही परंपरा आज देखील कायम असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एव्हीएन मराठीचा बाप्पा माझा स्पेशल या कार्यक्रमाअंतर्गत आपण विविध गावातील ज्या गणेशोत्सवांना मंडळांना जो इतिहास आहे, म्हणजे ज्यांना 40 वर्षाचा 30 वर्षाचा 50 वर्षाचा इतिहास आहे, अशा मंडळांना भेटी देऊन आपण त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर आपण कासेगावमधील तरुण गणेश मंडळ या मंडळामध्ये आपण आलो आहोत। आपल्यासोबत आता त्या मंडळाचे काही पदाधिकारी व काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या मंडळाची स्थापना, त्या मंडळाचे विशेष कशा पद्धतीने आहेत। नमस्ते। नमस्ते। आपलं नाव? प्रवीण पाटील। आपण काय सांगाल, आपलं आता मंडळ जे आहे कासेगावमधील खूप प्राचीन मंडळ असं बोललं जातं, नेमकं आपला इतिहास कसा आहे मंडळाचा? या मंडळाची स्थापना 1978 साली झाली। आज 47 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 48 वर्षे पदार्पण करीत आहे। म्हणजे 47 वर्षे पूर्ण 48 वर्षात या मंडळानं पदार्पण केलेलं आहे। आपण आता काही जुने जाणते लोकसुद्धा मंडळाचे आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण कधीपासून या मंडळात सक्रिय आहात? मी मंडळाच्या स्थापनेपासून त्या मंडळात आहे। काय सांगाल पूर्वीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव? पूर्वी आणि आत्ता जमीन आसमान फरक आहे। काय फरक जाणवतो आपल्याला? पूर्वी ज्या मंडळाला देणगी याला मागचं पडते, आत्ता देणगी भरपूर मिळते मिळते। आता पूर्वीच्या गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने त्याच पद्धतीने त्याच उत्साहानं लोक गणेशोत्सव साजरा करतात। अजून काय कार्य करते त्यांच्याकडे जाणून घेऊ। काय सांगाल पूर्वीचे गणेशोत्सव आणि आत्ताच्या गणेशोत्सवामध्ये काय फरक जाणवतोय? पूर्वीच्या गणेशोत्सवात आणि आत्ता बराच फरक आहे, म्हणजे 100% फरक पडला आहे पहिल्यापेक्षा। आता पहिला 10% जो आमचा होता, आता जो 100% गणपतीचा उत्सव मुलं मागली पिढी सगळी उत्सवात साजरा करते ती गणपती। आपण कधीपासून सक्रिय आहे या मंडळाचं? मी स्टार्ट बसून आहे 1978 बसून आहे मंडळात। आपलं आता कित्येक लोक आपले सहकारी आपल्याला साथ सोडून गेले असतील, आता कितवी पिढी आपली मंडळात आता सक्रिय आहे? चौथी पिढी आहे जो। चौथी पिढी होय। आपल्या मंडळाचं काय विशेष आहे असं? मंडळ सगळं एकत्र, म्हणजे इथं बरेच सगळ्या समाजाची सर्व धर्माची मुलं आहेत इथं। काय सांगाल आपल्याला, काय वाटतं मंडळात आपलं विशेष काय आहे? विशेष म्हणजे ह्या मंडळासाठी आम्ही बत्ती लावून खोडकं काढली। सुरुवातीला आमचे वडील होते त्यावेळी असं हत्ती आणि लक्ष्मी असं इथं कोरून काढ। तुम्ही पहिला स्थापनेपासून या मंडळात? स्थापनेपासून। पूर्वी गणेशोत्सव साजरा करताना मर्यादा, म्हणजे आर्थिकदृष्ट्या लोकांचं सक्षमीकरण कमी होतं, पण आता लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, पण त्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो का तसं आपण पूर्वी करतो? एक नंबर नव्हतं। आपण आता अजून काही तरुण मुलं आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपण कसं बघताय गणेशोत्सव पूर्ण भारतभरात साजरा करतोय, आपल्याला काय वाटतं आपलं मंडळ असं विशेष काय? विशेष म्हणजे मंडळात आता आमच्या जवळजवळ 40 ते 50 सभासद आहेत। प्रत्येकाला काय वैयक्तिक असं कुठली गोष्ट सांगायला लागत नाहीत, सगळे आपापल्या मनानं आणि न सांगता समोर दिसेल ते काम करतात। आपल्या मंडळाची दिनचर्या कशी असते, म्हणजे सुरुवात कशी होते? पहिल्या दिवसात गणेशोत्सव असतो, कसं काय करतो आपण मंडळाची सुरुवात? आपण काय आरती वगैरे सकाळी पंथी देवा वगैरे लावून चालू होते। आता आपण तरुणाचं आकर्षण असतं डॉल्बी साऊंड सिस्टीम किंवा लेझर शो आता अलीकडच्या काळात जो सुरू झाला आहे, तर आपण त्याकडं आकर्षित होता का आपलं मंडळ? इतकंसं नाही पण असते। आता या मंडळाच्या तरुण मुलांचा संख्या जास्त आहे, तशी वयोवृद्धांची पण आहे। अजून काही तरुण आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ। आता अलीकडं जे डॉल्बीचा पेव चढलेला आहे किंवा लेझर शोचा पेव चढलेला आहे, तर आपणही त्याकडे त्या पद्धतीने उत्साहात काय? नाही, आमचं मंडळ पूर्णपणे या गोष्टीपासून अलिप्त आहे। आमच्या मंडळाचं फक्त एकच वैशिष्ट्य आहे पहिल्यापासून, की आम्ही दगडूशेठची मूर्ती, आता हे 48 वर्ष झालं आम्ही एकच मूर्ती आणतो दगडूशेठची। आणि आमच्या मंडळाचं जास्त करून जो सामाजिक दृष्टिकोन आहे यातून फोकस असतो। लेझर शो डॉल्बी यापासून आम्ही पूर्णपणे अलिप्त आहोत। आपण सामाजिक असे काही कार्य केलेत का आपल्या मंडळानं आजपर्यंत? हो, सामाजिक असे कार्यक्रम केलेले आहेत आम्ही। आता सांगायचं झालं तर आम्ही आता हे ज्या भागात आहेत इथे एक महाप्रसाद अन्नदान करतो, की जे या गावातलं सगळ्यात मोठं अन्नदान हे आमचं मंडळ करतं आहे। एक जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांचं आम्ही अन्नदान करतो। हे जवळजवळ आता खूप 47 वर्ष झालं चालत आलेलं आहे। आपण आता 50व्या वर्षाकडे वाटचाल आपली सुरू आहे, आपले काय विशेष असणार आहेत? 50व्या वर्षासाठी आता आम्ही अजून असं काही वैयक्तिक असं स्पेशल असा प्लॅन केला नाही, कारण पण देव आमच्या पाठीमागे आहे, बाप्पाचा आम्हाला आशीर्वाद आहे, आम्हाला काही कमी पडणार नाही।
आपण काय सांगाल आता तरुण पोरं डॉल्बी किंवा ते लाईटचं वगैरे वापरतात, आपल्या मंडळ तसं वापरतं का? आणि आपलं वाद्य काय असतं गणपती आणताना किंवा गणपती विसर्जनाला काय वाद्य असतं? तसं आम्ही काय वाद्य आणतच नाहीत का, हे हाय डॉल्बीमध्ये हे 2 साऊंड ठेवतो आणि वाजवतात. तसं या मंडळाचं कौतुकाचं काम आहे, कारण त्यांचे तरुण मुलं असून सुद्धा त्यांनी डॉल्बी किंवा तो लेझर शोला फाटा देत त्यांनी पारंपरिक वाद्य आहेत त्या वाद्याकडे जास्त त्यांचा कल आहे. अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. मामा काय सांगाल, आपलं गणेशोत्सव आता ज्या पिढीने सुरू केलेला आहे तो आपल्याला मान्य आहे का? मान्य आहे. सुरुवातीला म्हणजे त्यावेळेस परिस्थिती नव्हती की म्हणजे मंडळ स्थापन करताना मी त्यावेळेचंच कार्यकर्ता आहे, पण आता व्यवस्थित नवीन पिढी चालली होती. आपण ज्यावेळेला पूर्वी गणेशाची स्थापना करत होता, पण त्यावेळेचा काळ आत्या काळात काय बदल वाटतोय का? कारण आता सगळंच ॲडव्हान्स झाले. बदल आहे की पण ते आता तुमच्या पिढीला पटतंय का? ते पटतंय. गणपतीच आहे म्हटलं सगळी पटवून गणपती असू दे, पण बाकीच्या ज्या गोष्टी केल्या जातात पटते. आणि तुमच्या मंडळात त्या पद्धतीने तसं काय म्हणजे अनावधाने काय घडत नाही गोष्टी? नाही तसलं काही नाही. तर हे तरुण गणेश मंडळ कासेगाव यांनी आता 47 वर्ष पूर्ण 48 वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि त्यांच्या कार्यकर्ते वयोवृद्ध लोक असतील किंवा तरुण कार्यकर्ते असतील, त्यांनी प्रत्येकाने सांगितले की आम्ही सांस्कृतिक आणि महाराष्ट्राच्या सोयीचं आणि चांगल्या पद्धतीनं जे लोकांना पटतं रुचतं, कारण आपला महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या पिढीला जे रुचणार आहे, त्यांच्या विचारांना जे पटणार आहे त्या पद्धतीचं आम्ही आमच्या मंडळात सगळ्या देखावे असतील किंवा मंडळाची जी रूपरेषा असेल त्या पद्धतीने आम्ही करत असतो. AV9 महाराष्ट्रासाठी शीतलकुमार शेटे, कासेगाव.